अरे शिव शक्तीने 64 भाषाचा शिव शक्तीने 64 भाषाचा डाव मांडला हवशीन ओ डाव मांडला हवशीन खेळता खेळता कसे महाराजा हो मछले दोघाचे आनंद होय दिल दिल खेळता खेळता कसे महाराजा मछले दोघाचे आनंद होय दिल शिवशक्तीने 64 भाषाचा डाव मांडला हौशीन आगा खेळता खेळता कसे महाराजा मचले दोघांचे भांडण माय बापू शिव शंकर असे बसले होते आणि त्यांच्या मनात कल्पना निर्माण झाली म्हणे शंकरा असं बसता बसता आपण एखादा खेळ खेळू आणि कोणता खेळ खेळायचा म्हणजे म्हणे आपण खेळू म्हणे 64 भाषाचा गेम ठीक आहे म्हणे खेळायचं खेळू ना खेळ पण म्हणे आता या 64 भाषाच्या डाव काही ना काही तर मांडा लागल काही ना काही मांडा लागल आणि मांडल्यावर कदाचित हार जीत झाली कोणाची कदाचित मी हारलो तर मी काय करायला पाहिजे आणि कदाचित शंकरा म्हणे तुम्ही जर हारून गेले तर तुम्ही काय करा काय करा ते शंकर म्हणे पार्वती कदाचित मी हारून गेलो तर मी तपाच्या कारणात चालला जाईल खरंच का म्हणे खरंच म्हणे हो मग गावावर काय मांडणार आहे मला जे काही मांडायचे ते मांडील तसंच म्हणे ठीक आहे तर पहा काय झालं माय बापू हो अरे पार्वती माने ऐक शंकरा अरे पार्वती माने ऐक शंकरा हारल्यावरती कोणता पण आजी हारल्यावरती कोणता पण काय करा शंकरा तुम्ही काय शंकर काय म्हणायला लागला शंकर माने ऐक पार्वती काही न तो पाच्या कारण हो
कारण जान म्हणे हो तू फासा फेक फासा फेक फासा फेक नाही हो म्हणे तुम्ही असं नाही करणार म्हणे मी करीन 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 पण म्हणे मी तुम्हाला हारू शकणार नाही पण पहा माय बाप हो परिस्थिती काय असते कोणाकडे असं म्हणतात अरे दात आहे पण चणे नाही आणि चणे आहे त्याच्याकडे दात नाही परिस्थिती पहा बाईला वाटते आपल्याकडे सर्वच काही आहे कोणती बाईची सवय असते धन दौलत यशोर आराम घरदार पाहिजे बाकी चुल्या दिले तरी चालत पण तिथे परिस्थिती ज्यावेळेस येते आणि त्याला कळते का धन नाही दौलत नाही यशोर नाही तर शेवट आपल्याला जर पाहिजे असेल आपलं जर अस्तित्व जर कोणासमोर वाढवायचं असेल आपल्याला कुठं समोर जर इज्जत जर घ्यायची असेल तर आपल्याला इज्जत देणारा कोण पाहिजे कोण पाहिजे आपला पैसा नाही देऊ शकत इज्जत देऊ नाही शकत घर इज्जत देऊ शकत नाही कोणी इज्जत देऊ शकत तर आपल्याला इज्जत फक्त आपला नवरा देऊ शकते हे केव्हा कळलं पार्वतीला ऐका मायबाप हो शंकराने हरवलं मात्र पण कोण्या विचारानं तिने आपली संस्कृती विकली नाही आणि आपली मर्यादा सोडली नाही आणि सोडली नाही म्हणून तेवढं जिंकावं लागलं पण शेवट तरी पण सुद्धा त्या पार्वतीला पश्चाताप झाला तो कसा झाला ऐका पार्वतीने मग फासा फेकला आगा पार्वतीने मग फासा फेकला आधी करून पोतीचे ध्यान अरे आधी करून पोतीचे ध्यान माय बाबा तिला कळत होतं की नवरा हा खरोखर बायकोचा देव आहे नवरा कसाही असो बायकोला कसला भेव आहे बाळ किती सुंदर असलं तिकडे नाही बघावं आणि आपल्या नवऱ्याला सुंदर समजून त्याच्या चरणी राहावं हे त्या बाईला कळत होतं म्हणून तिनं याची त्याची जर चिंता नामेश्वर चिंतन न करता स्वतःच्या नवऱ्याचं केलं पाया लागली आशीर्वाद घेतला आणि फासा टेकलं आणि त्या आशीर्वादामुळे तिने कोणत्या गोष्टी टिकता आल्या म्हणून काय म्हणतो पार्वतीने मग फासा फेकला आधी करून पतीचे ध्यान अरे आधी करून पतीचे ध्यान अरे ते सुर डमरू शंख जिंकले हो माय बाप ते जिंकलं मग चंद नंदी आणि शेष शंकराकडे शिल्लक राहिलं होतं ते सुद्धा डावर मांडलं आणि काय झालं माय बाप काय झालं अरे तिळ सुर डमरू अरे तिळ सुर डमरू शेष गड्याचा
शंकर बसला हारून शंकर बसला हारून अरे शंकर बसला हारून शंकर बसला हारून काही शिल्लक राहिलं नाही आणि बघ शंकराची दशा पाहून हो शंकर हा कसं बाबा शब्द दिला होता लागतो म्हणे आपल्या तयारीले कोणती तयारी करतो मी आपली आता बरोबर तयारीले कशा बसले कसे सर्व हारून तो शुभोडा माय बापू सर्व हारून सर्व हारून तो शुभोडा सहा इंद्रिय करून गोळा सोडून मायेच्या अरे धुमाळा आणि लावून तिसरा डोळा बसला कपाशी अरे शुभोडा लावून तिसरा डोळा बसला कपाशी शुभोडा लावून तिसरा डोळा बसला कपाशी सर्व हारून तो शुभोडा सहा इंद्रिय करून गोळा सोडून माहेरच्या अरे धुमाळा अरे लावून तिसरा डोळा बसला कपाशी शुभोडा लावून तिसरा डोळा बसला कपाशी शुभोडा लावून तिसरा डोळा बसला कपाशी 9 दरवाजे खुला दशवीं को ताला है और हाथ पकड़ के बताए वही सद्गुरु का ताला है समजला त्या दाव्या दरवाजामध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे दादा आणि ते कुठं आहे कसं आहे ते सद्गुरु शिवाय कोणी सांगू शकत नाही आणि एवढी गोळा केले आणि तपश्चर्याशी बसला दादा आणि मला सांगा एवढी जर काबूत केले तर माणूस जिवंत राहील का जिवंत राहील का जिवंत राहू शकत नाही दादा म्हणून जसं 4 खाणी मानून या विश्वाची 4 खाणीतून उत्पत्ती झाली 4 खाणी कोणत्या अंड श्वेत जळ आणि उजवीच अंडज म्हणजे अंडातून निर्माण होणारे श्वेतज म्हणजे ऑटोमॅटिक जसं इल्ल्या गाठरू आहे नाही का आणि श्वेतज इल्ल्या गाठरू आहे मायबाप हो जाळज म्हणजे जाड्यापासून पैदा होणारे जाळ्यापासून पैदा तुम्ही आम्ही आणि अंडज म्हणजे अंड्यातून पैदा होणारे अशा 4 खाणीतून या विश्वाची उत्पत्ती झाली तर मायबाप हो दाईने गोळा केल्यावर माणूस जिवंत राहील का नाही राहू शकत मग माणूस मेल्यानंतर 4 खाणी म्हणजे पंचतत्वामध्ये विलीन होऊन जातात म्हणतात आणि या 4 खाणीतून विश्वाची निर्मिती झाली तर या शंकराने 4ही खाणीची काय केली ऐका मायबाप हो चार खाणीची ही बोटी केली सर्व अंगाला घास निघात मगुणाची जडली आत्मतत्वावर जडली पाहत्या सव्याशी
असून सर्व नाहीच झाल्यासारखं वाटते आहे. माझ्याकडे सर्व काही आहे पण घर आहे, घरामध्ये मुलगा नाही, कोणी नाही, नवरा नाही. काय करू या घराचं, काय करू याच सर्व धन सर्व चुरा चुरा झाला कशाला माय बाप हो. म्हणून सर्वाले वाटते पती पत्नीचं नातं मोठं अटूट आहे दादा. आणि हे संसाराचे चाके आहे. एका चाकावर जसा गाडा चालू शकत नाही तसा संसाराचा गाडा चालू शकत नाही. पैसा किती राहू द्या, घर संपत्ती किती राहू द्या, तरी माणूस संसार कधीच करू शकत नाही. माणूस बाई विना करू शकत नाही आणि बाई माणसा विना करू शकत नाही. हे याच्यामध्ये सहज केलेलं आहे. म्हणून देऊळच आहे पण त्या देवळामध्ये देवच नाही. त्या देवळाला काही अस्तित्व आहे का, राहिलं का नाही, राहिलं नाही. म्हणून परिस्थिती अशी झाली आणि डोळ्यातून पाणी पडले त्या पार्वती मातेला. हे जरी मी एवढं जिंकलो पण मी आजही हारलो तर मी माझं जे प्रेम होतं, जे मला विचार भेटत होते ते आज माझ्याकडे आहे नाही. जो मला मान भेटत होता तो मान मला आहे नाही. मी जरी एवढं जिंकलो पण सर्व हारण्यात गेला आहे. शेवट जीत कोणाची झाली तुम्ही समजू शकता माय बाप हो. म्हणून काय म्हणतो ऐका, पडले मातीत मिळालेला फाट्याच्या अरे चुराळा तिकडे तिकडे सडा पडला नाही साधू आणि संत माझ्या कमी पडले मातीत मिळालेला फाट्याच्या अरे चुराळा तिकडे तिकडे सळा कडला नाही अंत थकले साधू संत त्या सन्यासी. अरे हा लेख शाहीर त्याने जोर गातो फिरना धोतो खऱ्या खोट्याच्या अरे निवाडा ज्ञानीवंत शाहीरा या सव्यासी. माय बापू या ठिकाणीच या प्रकारे असा चौसर असा आहे आणि